ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या 97व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 2, श्लोक 47. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भोर्मा ते संगोऽसत्त्व कर्मणी. कर्तव्य कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे, फळात कधी नाही. म्हणून तू कर्मफळाचा हेतूही होऊ नकोस आणि तुझी कर्म न करण्यातही असती होऊ नये. पहा, भाषांतर. केवळ कर्म करण्यावर तुझे नियंत्रण आहे, फळावर तुझे नियंत्रण नाही. तुझ्या कर्मफळांचा तू हेतू होऊ नकोस. कर्म न करण्यात ही तुला आसक्ती वाटायला नको. पहा, व्याख्या अशी आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. त्याबद्दल नंतर पाहू. कर्मण्येवाधिकारस्ते म्हणजे काय? प्राप्त कर्तव्य कर्माचे पालन करण्यातच तुझा अधिकार आहे. यात तू स्वतंत्र आहेस, कारण मनुष्य योनी कर्मयोनी आहे. मनुष्याशिवाय दुसरी कोणतीही योनी नवीन कर्म करण्यासाठी नाही. पशु पक्षी इत्यादी, जंगम आणि वृक्षलता इत्यादी स्थावर प्राणी नवीन कर्म करू शकत नाहीत. देवता इत्यादीमध्ये नवीन कर्म करण्याचे सामर्थ्य आहे, परंतु ते केवळ पूर्वी केले गेलेले यज्ञ, दान इत्यादी शुभकर्मांचे फळ भोगण्यासाठीच आहेत. ते भगवंताच्या विधानानुसार मनुष्याला कर्म करण्याची सामुग्री देऊ शकतात, पण केवळ सुखभोगातच लिप्त असल्याकारणाने स्वतः नवीन कर्म करू शकत नाहीत. नरकातील जीव देखील भोगयोनी असल्याने आपल्या कर्माचे, दुष्कर्माचे फळ भोगतात, नवीन कर्म करू शकत नाहीत. नवीन कर्म करण्याचा केवळ मनुष्याचाच अधिकार आहे. भगवंताने सेवारूपी नवीन कर्म करून केवळ आपला उद्धार करण्यासाठीच हा अंतिम मनुष्य जन्म दिला आहे. जर जीव आपल्यासाठी कर्म करेल तर बंधनात पडेल, आणि कर्म न करता आळस प्रमादात पडून राहील तर वारंवार जन्मत मरत राहील. म्हणून भगवान म्हणतात की तुझा केवळ सेवारूप कर्तव्य कर्म करण्याचाच अधिकार आहे. आता इथे काय म्हटले? कर्मण्येवाधिकारस्ते, कर्मावर तुझा अधिकार आहे. आणि पुढे म्हटले की मा फलेषु कदाचन, म्हणजे फळावर तुझा अधिकार नाही. याचा खूप लोकांनी असाच अर्थ केलेला आहे की कर्मावर अधिकार नाही. काहीतरी इतकं सांगतात की कर्म कर, फळाच्या अपेक्षा करू नको. कुठे म्हटलं आहे असं? या श्लोकाचा जितका हा जगप्रसिद्ध असल्यामुळं असेल कदाचित, इतका विपर्यास झालेला आहे आणि इतके अर्थ काढले गेलेले त्याचे की त्याचा मूळ अर्थच लुप्त झालेला आहे सगळा. अधिकार हा शब्द इथे स्वामित्व या अर्थाने, नियंत्रण या अर्थाने वापरलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. जसं तुम्ही धनुष्यावरती बाण चढवता, प्रत्यंच्या ओढता त्याचे, हे करण्यामध्ये तुमचा अधिकार आहे. तो बाण सोडण्यामध्ये पण तुमचा अधिकार आहे. लक्ष त्याचं तुम्ही जे योजलेलं आहे त्या लक्ष्यावरती तो बाण सोडण्यापर्यंत तुमचा अधिकार आहे. एकदा बाण सोडल्यानंतर तो कुठे लागेल त्या फळावर तुमचं नियंत्रण राहत नाही. पहा, एकदा तुम्ही बोललात ना की त्या शब्दांवर तुमचं नियंत्रण राहत नाही. एकदा कर्म केलंत ना की त्या कर्माने तुम्हाला जे फळ मिळणार त्या फळावर तुमचं नियंत्रण राहत नाही. न्यूटननी पण हेच सांगितलं होतं गतीचा सिद्धांत सांगताना की एव्हरी ॲक्शन हॅज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक क्रियेला तितक्याच क्षमतेची प्रतिक्षिप्त क्रिया घडते. जर तुम्ही भिंतीत खिळा ठोकत असाल तर एकदा त्या खिळ्यावरती हातोडा मारल्यानंतर तो हातोडा त्याच गतीने मागे येतो. ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. म्हणजे एकदा तुम्ही खिळावरती हातोडा मारलात की ती प्रतिक्षिप्त क्रिया ही तुमच्या नियंत्रणात राहत नाही, ती होणारच आहे. फळावर नियंत्रण नाही. सोपं आहे हो, कशाला एवढं किचकटाने अवघड केलेलं आहे सगळं. कर्मावर नियंत्रण आहे हे इथे समजून घेऊया. कर्मणी पदात एकवचन देण्याचे तात्पर्य मनुष्यासमोर देश, काळ, घटना, परिस्थिती इत्यादींविषयी शास्त्रविहित कर्म तर वेगवेगळी असतील, परंतु एका काळात एक मनुष्य कोणत्याही एका कर्मालाच तत्परतेने करू शकतो. जसे क्षत्रिय असल्यामुळे अर्जुनासाठी युद्ध करणे, दान देणे इत्यादी कर्तव्य कर्मांचे विधान आहे, परंतु वर्तमान काळात युद्धाच्या वेळी तो एक
युद्धरूप कर्तव्य कर्मच करू शकतो, दान इत्यादी कर्तव्य कर्म करू शकत नाही. पहा, म्हणजे इथे कर्मणी हा एका कर्माबद्दल, म्हणजे तुझं कर्मावर नियंत्रण आहे म्हणून एका कर्माचा विचार इथे केलेला आहे. पहा, मार्मिक विचार काय आहे या संदर्भामधला, ह्या कर्मण्यैव अधिकार असते आणि कर्मणी या शब्दासंदर्भात. तर मनुष्य शरीरात 2 गोष्टी आहेत, जुन्या कर्माचा फलभोग आणि नवीन पुरुषार्थ. दुसऱ्या योनीत केवळ जुन्या कर्मांचा फलभोग आहे, अर्थात कीट पतंग पशुपक्षी देवता ब्रह्मलोकांपर्यंतच्या योगी भोगयोनी आहेत. अर्थात भोग भोगत असतानासुद्धा नवीन कर्म होतच असतं. पहा, नाहीतर मग इंद्राचं पद तर खूप पुण्य केल्यानंतर लाभते, तर त्याला शापही मिळालेले आहेत, लक्षात घेतलं पाहिजे. तर पशुपक्षी वगैरे ह्यांना ते कीटपतंग इत्यादी जे काही कर्म करतात त्यांचे ते कर्मसुद्धा फळभोगच आहे, कारण त्यांच्याद्वारा केले जाणारे कर्म त्यांच्या प्रारब्धानुसार पूर्वीच लिहून ठेवले आहे. त्यांच्या जीवनात अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा जो काही भोग असतो किंवा होतो तो सुद्धा फलभोगच आहे. परंतु मनुष्य शरीर तर केवळ नवीन पुरुषार्थासाठीच मिळाले आहे, जे करून त्याने आपला उद्धार करून घ्यावा. आता इथे प्रारब्धासंदर्भात पूर्वसंचिताच्या संदर्भामध्ये मी पूर्वीही सांगितलेलं आहे की ते बीजारोपण जर त्या बीजामध्ये हा वृक्षाचा विकास कसा होणार आहे ते असं तुमच्या DNA सगळ्या गोष्टी असतात. पहा, तुमचं ना की तुमच्या पूर्वजांकडून तुम्ही घेऊन घ्याल, तर ते स्मरण त्याला आहे तुमच्या त्या DNAला. तुमचे डोळे, तुमच्या प्रतिक्रियासुद्धा, तुमचा स्वभाव जो आहे, स्वरूप नव्हे स्वभाव जो आहे तो मागून तुम्ही घेऊनच आलेला असतात. आता पूर्वजांकडून घेऊन आलेला असतात, त्याला पूर्वजन्म म्हटलेला आहे. समजलं पाहिजे, जे तुमच्या आधी जन्माला आले ते पूर्वज आहेत. आणि त्यांच्याकडून दोन्ही बाजूनी, आईच्याकडून आणि वडिलांच्याकडून जे पूर्वज आपण आहे म्हटलेलं त्यांच्याकडून तुम्ही तुमचं जे काय आहे ते संचित घेत असता. तुम्ही एक रसायन बनूनच तयार होऊन चाललेलं असतं, लक्षात घ्या. आणि म्हणून म्हटलं की तुमचं रसायन प्रत्येकाचं वेगळं आहे, मूळ तत्त्व त्याच्यातलं जे काय आहे ते सगळ्यांच्यात समान आहे. ते सत्तत्व आत्मतत्व ते सगळ्यांच्यामध्ये समान आहे. आणि आत्मवान होत असताना हे रसायन जाणून घेतलं तुम्ही, तुमचं स्वतःचं काय आहे ते नेमकं तुम्हाला टाळायचं काय आहे ते समजू शकेल आणि मग तुम्ही आत्मतत्वापर्यंत पोचाल. या ठिकाणी हा जो भाग आहे यातला प्रारब्धाचा, तो त्या अर्थाने घेतला पाहिजे की तुम्ही तुमच्या गुणसूत्रातून ह्या गोष्टी घेऊन आलेला आहात. तुम्ही कर्म नाही केलेलं, लक्षात घ्या. पण कधीतरी कुठल्या तरी तुमच्या केलेल्या पूर्वजाच्या कर्माचा संस्कार त्या पूर्वजावर झाला आणि साहजिकच तुमच्या त्या पूर्वजाच्या गुणसूत्रांवर झाला, जी गुणसूत्र आज तुमच्या शरीरात आहेत. शास्त्र समजून घ्या, प्रारब्धाचं लिहून ठेवल्याचा अर्थ समजून घ्या. आंब्याच्या झाडाच्या कोळीचं, आंब्याच्या कोळीचं प्रारब्ध रोपट्यापासून महावृक्ष होण्यापर्यंत आहे. मध्ये जर त्याला काही दुसऱ्या गोष्टी जर आल्या नाहीत, तर नैसर्गिक वातावरण नाही मिळालं तर त्याचं वेगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर इथे तुम्ही काय होणार आहात हे ठरलं आहे, याचा अर्थ लक्षात घ्या. तुमच्याकडे असलेलं जे संचित आहे ते मर्यादित आहे. जसं एखादा तुम्ही कम्प्युटर घेता किंवा अलीकडे मोबाईल तर खूपच अगदी सर्वसामान्य झालेली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये रॅम नावाचा प्रकार असतो, रँडम ॲक्सेस मेमरी, स्टोरेज असतं. वेगळ्या वेगळ्या ॲप्स हे करायला अँड्रॉईड सिस्टीम किंवा ऑपरेटिंग सिस्टीम सारखी सारखी असते, अशा ऑपरेटिंग सिस्टीम्स असतात. त्या मोबाईलची त्याची जर एक 500 GB जर कपॅसिटी असेल, 8 किंवा 16 GB रॅम असेल त्याची, तर त्याच्यामध्येच ते काम करतं, लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा जादा तुम्ही त्याच्यावर लोड टाकलं ते बंद पडतं. त्याची एक क्षमता ठरलेली आहे, संचित आहे ते. परंतु त्याला क्लाउडची जोड दिली, स्टोरेज कपॅसिटी वाढते. मोबाईलची मेमरी रॅम फ्री राहते, त्याचं स्पीड वाढतं. तुम्ही काही क्लाउडवर ठेवायला तयार नसता, सगळं स्वतःबरोबर घेऊन जाता, तेव्हा समस्या निर्माण होतात, लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग ह्या प्रारब्धाचं ओझं वाहत असतो आपण, सोडून द्यायचं काही क्षणामध्ये.
त्या स्वरूपाचं आत्मवान झाल्यानंतर मुळात प्रारब्धाचा विषयच तुमच्यासमोर येणार नाही, हे समजून घेतलं पाहिजे. या मनुष्य शरीरात 2 विभाग आहेत. एकतर याच्या समोर जुन्या कर्माचे फलरूपात अनुकूल प्रतिकूल परिस्थिती येते आणि दुसरा हा नवीन पुरुषार्थ म्हणजे नवीन कर्म करतो. नवीन कर्मानुसारच त्याचे भविष्य निर्माण होते. म्हणून शास्त्र, आता ही सरळ गोष्ट आहे, सरळ गोष्ट आहे. तुम्ही जे काही कराल फळ तुमच्या नियंत्रणात जरी राहणार नाही तरी चांगलं कराल तर चांगलं उगवेल, चांगलं पेराल तर चांगलं उगवेल, वाईट पेराल तर वाईट उगवेल. हे पुन्हा विज्ञान आहे. म्हणजे फळावर नियंत्रण जरी नसलं तरी फळ काय मिळणार ह्याचा अंदाज बांधता येतो, अनुमान करता येतो. त्यात काहीच वाद नाही. पूर्ण क्षमतेने जर तुम्ही भान सोडाल तर तो त्या लक्ष वेध केल्याशिवाय राहणारच नाही तो. ही पण गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की फळसुद्धा नियंत्रणात असतं, कर्म नियंत्रणात असतं, परंतु ज्या प्रकारचं कर्म त्या प्रकारचं फळ, म्हणून त्याला म्हटलेलं आहे की ते नियंत्रणात नाही तुमच्या. हे लक्षात घेतलं पाहिजे. एकदा ते केल्यानंतर त्याचं फळ हे तुम्हाला मिळणारच, तुम्ही टाळू शकत नाही. ते कर्म घडल्यानंतर त्या कर्माचं फळ मिळणारच, ते तुम्ही टाळू शकत नाही. काही केलं तरी ते तुमच्या पदरात पडणारच, हे समजून घेतलं पाहिजे. नंतर आपण हात वर करतो की मी हे नाही केलेलं, मला हे नको, असं नाही होणार. चांगल्या गोष्टी मात्र म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी मात्र तुम्हाला हव्याच्या वाटत असतात, तर कोणी घेऊच नाहीत माझ्यापासून हिसकावून असं पण वाटत असतं. हा भाग इथे आपण समजून घेतला पाहिजे की फळाचं हे असं असतं. म्हणून परंतु अनुकूल प्रतिकूल फल रूपाने प्राप्त झालेल्या परिस्थितीचा सदुपयोग करून मनुष्य त्याला आपल्या उद्धाराची साधनसामुग्री बनवू शकतो. कारण हे मनुष्य शरीर आपल्या उद्धारासाठीच मिळालेले आहे. म्हणून याचा नवीन पुरुषार्थसुद्धा उद्धारासाठीच आहे आणि जुन्या कर्मांच्या फलरूपाने प्राप्त झालेली परिस्थितीही उद्धारासाठीच आहे. आपली कर्म समोर येतात पहा सातत्याने, हे समजून घेतलं पाहिजे. यामध्ये एक विशेष समजण्यायोग्य गोष्ट आहे की या मनुष्यजन्मात प्रारब्धानुसार जी काही शुभ आणि अशुभ परिस्थिती येते त्या परिस्थितीला मनुष्य सुखदायी अथवा दुःखदायी समजू शकतो, समजण्याचा तो भाव आहे. परंतु वास्तविक पाहता त्या परिस्थितीपासून सुखी अथवा दुःखी होणे हे कर्माचे फळ नाही, तर मूर्खपणाचे फळ आहे. कारण परिस्थिती तर बाहेरची असते आणि सुखी दुःखी होतो हा स्वयं तुमच्या अंतःकरणात ही भावना निर्माण होते. ती निर्माण होऊ द्यायची की नाही हे तुम्ही ठरवायचं असतं, आणि झालीच तर ती सांभाळायची, बाळगायची, मोठी होऊ द्यायची की नाही हेही तुम्हीच ठरवू शकत असता, हे लक्षात घेतलं पाहिजे. जर मनुष्य त्या परिस्थितीशी तादात्म्य न करता त्याचा सदुपयोग करेल तर तीच परिस्थिती त्याचा उद्धार करण्यासाठी साधनसामुग्री बनेल. दुसऱ्यांची सेवा करणे सुखदायी परिस्थितीचा सदुपयोग आहे आणि दुःखदायी परिस्थितीचा सदुपयोग सुखभोगाच्या इच्छेचा त्याग करणे हा आहे. दुःखदायी परिस्थिती प्राप्त झाल्यास मनुष्याने केव्हाही घाबरून जाऊ नये, तर हा विचार करावा की आम्ही पूर्वी सुखभोगाच्या इच्छेनेच पाप केले होते आणि तेच पाप दुःखदायी परिस्थितीच्या रूपाने येऊन नष्ट होत आहे. यात एक लाभ असा आहे की त्या पापांचे प्रायश्चित्त होत आहे आणि आम्ही शुद्ध होत आहोत. दुसरा लाभ असा आहे की आता आम्ही भोगासाठी पाप करू तर पुढेही अशाच प्रकारची दुःखदायी परिस्थिती प्राप्त होईल, असा धोक्याचा इशाराही आम्हाला मिळत आहे. म्हणून सुखभोगाच्या इच्छेने आता कोणतेही काम करावायचे नाही, तर प्राणीमात्राच्या हितासाठीच काम करावयाचे आहे. दुसरा म्हणजे परक काय आहे त्याच्याबद्दल आपण सुंदर विचार करणार आहोत. आत्म्याच्या दृष्टीने हे शरीरसुद्धा प्राणीमात्र आहे आणि परका आहे, याचीसुद्धा सेवा करायची आहे. तात्पर्य हे निघाले की पशुपक्षी कीट पतंग इत्यादी योनीसाठी जुन्या कर्माचे फल आणि नवीन कर्म हे दोन्हीही कर्म भोगरूपात असतात आणि मनुष्यासाठी जुन्या कर्माचे फल आणि नवीन कर्म म्हणजे पुरुषार्थ हे दोन्हीही उद्धाराची साधने आहेत. पहा इथे सांगतात मा फलेषु कदाचन, फळात तुझा थोडासुद्धा अधिकार नाही. अर्थात फळाच्या प्राप्तीत तुझी स्वतंत्रता नाही, कारण फळाचे विधान तर माझ्या अधीन आहे. म्हणून फळाची इच्छा न ठेवता कर्तव्य कर्म कर. जर तू फळाची इच्छा ठेवून कर्म करशील तर तू बांधलाच असेल. फले इसक्तो निबध्यते. पहा इथे कुठेच फळाची इच्छा करू नकोस असं सांगितलेलं नाही आहे या श्लोकामध्ये.
मा फलेषु कदाचन, कर्मावर अधिकार आहे, फळावर नाही. सरळ. फले सक्तो निबध्यते, अध्याय 5वा श्लोक 12वा. कारण की फलेच्छा अर्थात भोक्तृत्व ह्यावरच कर्तव्य टिकलेले आहे. अर्थात भोक्तृत्वानेच कर्तव्य येते. फलेच्छा संपूर्णपणे नाहीशी झाल्यास कर्तृत्व नाहीसे होते आणि कर्तृत्व नाहीसे झाल्याने मनुष्य कर्म करूनही बांधला जात नाही. भाव हा झाला की वास्तविक मनुष्य कर्तव्यात तितका फसलेला नाही जितका फलेच्छा अर्थात भोक्तृत्वात फसलेला आहे, इच्छेमध्ये, आसक्तीमध्ये फसलेला आहे. पहा, अंतःकरणात भोक्तृत्व म्हणजे फलेच्छा किंवा फळाची आसक्ती अधिक प्रमाणात असल्यानेच मनुष्य भगवत प्राप्ती, ज्ञानप्राप्ती, तत्त्वज्ञान, प्रेमप्राप्ती इत्यादीत कर्मांना कारण समजतो. वास्तविक भगवत प्राप्ती इत्यादी कर्मावर अवलंबून नाही, तर भाव आणि बोधावर अवलंबून आहे. कारण की अप्राप्त पदार्थाची प्राप्ती तर कर्मावर अवलंबून आहे, परंतु नित्यप्राप्त तत्त्वाची प्राप्ती कर्मावर मुळीच अवलंबून नाही. निर्योग क्षेम आहे ते. त्याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही, त्याचं संरक्षण करण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, जेवढी म्हणून कर्म होतात ती सर्व प्राकृत पदार्थ आणि व्यक्तीच्या संघटनेनेच होतात. पदार्थ आणि व्यक्तीच्या संघटनाशिवाय स्वकर्म करू शकत नाही. म्हणून यांच्या संघटनाने झालेल्या कर्माचे फळ आपल्यासाठी इच्छेने, इमानदारी नव्हे. म्हणून कर्माचे फळ इच्छेने मनुष्यासाठी हितकारक नाही. पहा, फळात तुझा अधिकार नाही यावरून हे सिद्ध होते की फळाशी संबंध जोडण्यात अथवा न जोडण्यात सर्व मनुष्य स्वतंत्र आहेत, समर्थ आहेत. यात ते पराधीन आणि असमर्थ नाहीत. पहा, फळाशी तुझा अधिकार नाही म्हणजे ते नियंत्रणात नाही, मी मगाशी सांगितलं. परंतु ते पुढे असं सांगतात स्वामीजी की फळाशी संबंध जोडण्यात अथवा न जोडण्यात सर्व मनुष्य समर्थ आहेत आणि स्वतंत्र आहेत. त्यांनी त्या फळाशी संबंध जोडू नये म्हणून सांगतात. प्राप्त फळ झालं किंवा नाही झालं तरी. फलेषु या पदात बहुवचन देण्याचे तात्पर्य मनुष्य कर्म तर एकच करतो, परंतु त्या कर्मापासून अनेक फळे इच्छितो किंवा एका कर्माचे अनेक फळं असू शकतात. पहा, जसे मी अमुक कर्म करीत आहे तर यापासून पुण्य व्हावे, संसारात माझी कीर्ती व्हावी इत्यादी इत्यादी. निष्काम होण्याचे उपाय एक, कामना उत्पन्न झाली असता अभाव होतो. कामनेची पूर्ती झाल्यास परतंत्रता आणि पूर्ती झाली तर दुःख होते. तसेच कामनापूर्तीचे सुख भोगण्याने नव्या कामनेची उत्पत्ती होते आणि सकाम भावपूर्वक नवी कर्म करण्याची रुची वाढत जाते. हा सिद्धांत बरोबर समजून घेतल्यास निष्कामता आपोआप प्राप्त होते. पहा, 2 कर्म नित्य नाहीत, कारण त्यांचा आरंभ आणि अंत होत असतो. तसेच त्या कर्माचे फळही नित्य नाही, कारण त्यांचाही संयोग आणि योग होत असतो. परंतु स्व मात्र नित्य आहे. अनित्य कर्म आणि कर्मफलाने नित्य असलेल्या स्वरूपाला काहीही लाभ होत नाही. असे योग्य रीतीने समजल्यास निष्कामता येते. निष्काम झाल्यास संसाराचा संबंध सुटून जातो आणि परमात्म तत्वाची प्राप्ती होते. कर्मात निष्काम होण्यासाठी साधकात तीव्र विवेकीही असावयास हवा आणि सेवाभावही असावयास हवा. म्हणजे कारण या दोन्हीच्या असल्यानेच कर्मयोग योग्य रीतीने आचरणात येईल, नाहीतर कर्म होतील, योग होणार नाही. तात्पर्य, आपल्या सुख आरामाचा त्याग करण्यात तर विवेकाची प्रधानता पाहिजे आणि दुसऱ्यांना सुख आराम पोहोचवण्यात सेवाभावाची प्रधानता पाहिजे. पहा, अतिशय सुंदर आणखीन शब्दांची रचना आहे की मा कर्म फल हेतुर्भव. जसं सांगितलं की कर्माचं नियंत्रण तुझ्याकडे आहे, फळाचं नाही, तर कर्माच्या फळाचा हेतू मा होऊ नको. कर्माच्या फळाचा हेतू होऊ नको. अतिशय सुंदर ही सूक्ष्मता आहे. ही जगात दुसऱ्या कोणत्याही तुम्हाला पुस्तकामध्ये हे वाचायला मिळणार नाही. तू कर्मफळाचा हेतूसुद्धा होऊ नको म्हणतात ते. सुद्धा हेतूही होऊ नको. तात्पर्य, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी कर्मसामुग्रीशी आपली थोडीशी सुद्धा ममता नसावी, कारण याचे ठिकाणी ममता झाल्यास मनुष्य कर्मफळाचा हेतू बनतो.
पुढे 5व्या अध्यायाचा 11व्या श्लोकात भगवंतांनी शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांशी केवलय ही पद देऊन सांगितले आहे की शरीर इत्यादीशी थोडीशीही ममता ठेवता कामा नये. शुभक्रियेत फळाची इच्छा नसताना सुद्धा माझ्याकडून एखाद्याचा उपकार झाला, एखाद्याचे हित झाले, कोणाला सुख पोहोचले असा भाव झाला तर हे कर्मफळाचे हेतू बनणे आहे. कारण असा भाव झाल्याने शुभकर्माशी आणि मन, बुद्धी, इंद्रिय इत्यादींशी संबंध होतो, जो असतचा संग आहे. वास्तविक पाहता अंतःकरण, बहिःकरण आणि क्रियेशी आपला कोणताच संबंध नाही. यांचा संबंध समष्टी संसाराशी आहे. जसे एखाद्या व्यक्तीद्वारा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे हित होत आहे, तर यात आम्ही आपला संबंध मानित नाही, त्यात आपणाला निमित्त मानित नाही. तसेच आपले म्हणवले जाणाऱ्या शरीर इत्यादीपासून कोणाचे हित झाले तर त्यात आपल्याला निमित्त मानू नये. जर आपल्याला कोणत्याही क्रियेचे निमित्त हेतू मानले नाही तर कर्मफळाचा हेतू ठरणार नाही. हेतू मानले नाही तर हेतू ठरणार नाही. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये हेतू होऊ नको ह्या शब्दाचा अर्थ काय, म्हणजे इथे जे या श्लोकात सांगितलं की तू कर्माच्या फळाचा हेतू होऊ नको. आता कर्म काय आहे? प्रत्यंच्याला बाण लावणं, तो बाण सोडणं. मागे हेतू काय आहे? तर तो एखाद्या प्राण्याला, हरणाला लागावा, त्याचा बळी मिळावा आपल्याला आणि त्याचं जे काय आहे ते शरीर नंतर मग मृत्यूनंतर वापरायला मिळावं. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. काम करतायत, कष्ट करतात, महिनाभर मेहनत करतायत. मनामध्ये हेतू काय आहे? आता हे सगळं केल्यानंतर जे काही पैसे माझ्याकडे गोळा होतील त्यातून मी मोबाईल खरेदी करणार आहे. हेतू होण्याचा अर्थ लक्षात घ्या. मग तो कालांतराने ते बाण सोडत असतानाच लक्षात घ्या आणि ते सोडल्यानंतर बाण तो प्राणीच होऊन जातो. तो जो हेतू आहे तो त्याला वाटायला लागतं की तो आपल्याला मिळालेला आहे. बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी अशी एक म्हण आहे आपल्याकडे. तो मोबाईल होऊन जातो. दिवस रात्र त्याला त्या कामाच्या व्यतिरिक्त मोबाईलचाच विचार त्याच्या डोक्यात असतो. कोणाला मोठी गाडी घ्यायची असते, कोणाला घर बांधायचं असतं, कोणाला लग्न करायचं असतं, कोणाला मुलांना आपल्या परदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवायचं असतं. हेतू असतात, हेतू ते कर्म करण्यामागचे. आणि मनुष्य त्या कर्माच्या फळाचा हेतूच होऊन बसतो. ते मुलाचं शिक्षण हेच डोक्यात असतं, दुसरं काही नसतं. ते कर्म साक्षात बिघडून जातं. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. हे समजून घ्या. म्हणून हा विषय इतका सूक्ष्मपणाने फक्त भगवंत सांगू शकतात की कर्माच्या फळाचा हेतू नको. होते की नाही पहा तुमची अवस्था. ती अवस्था नेमकेपणाने ओळखून शब्दामध्ये मांडलेली आहे भगवंतांनी. ते होऊ नको म्हणून सांगतात. मा कर्मफल हेतुर्भव मा ते संगो असत्व कर्मणी. कर्म न करण्यात सुद्धा तुझी आसक्ती होता कामा नये. कारण कर्म न करण्याच्या आसक्तीने आळस, प्रमाद निर्माण होईल. कर्मफळात आसक्ती करण्याने जसे बंधन होते तसे बंधन कर्म न करण्याने आळस, प्रमाद इत्यादी झाल्यामुळे होते. कारण आळस प्रमादाचाही एक भोग होतो, अर्थात त्याचेही एक सुख होते, तो तमोगुण आहे. निद्रा, आलस्य, प्रमादोत्थम तत्ताम समुदाहृतम. गीता अध्याय 18 श्लोक 39. आणि ज्याचे फल अधोगती आहे. अधोगच्छन्ति तामसाः. गीता अध्याय 14 श्लोक 18. तात्पर्य हे झाले की राग आसक्ती कोठेही झाली तरी ती बांधणारी होणारच. कारण गुणसंगो अस्य सद्यो निजन्मसुही. म्हणजे गीता अध्याय 13 श्लोक 21. कर्मरहित होण्याने आम्हाला लौकिक लाभ होईल, संसारात आमची प्रसिद्धी होईल इत्यादी कोणतेही सांसारिक प्रयोजन असता कामा नये. कर्म न करण्याचं प्रयोजन असता कामा नाही पहा. आणि समाधी लागल्याने आध्यात्मिक तत्वात आमची स्थिती होईल इत्यादी कोणते पारमार्थिक प्रयोजनही असू नये, हेतू असू नये. आणि तो हेतू जरी असला तरी तो हेतू तुम्ही स्वतः होऊ नये. लक्षात घ्या. साक्ष्यामध्ये तुम्ही त्या हेतूत रूपांतर व्हावं असं होऊच नाही म्हणून सांगतात. कर्म न करण्याने, तात्पर्य कर्म न करण्याने सांसारिक आणि पारमार्थिक उन्नती होईल, हेही कर्म न करण्यासंबंधी आसक्ती आहे. कारण वास्तविक तत्व कर्म करणे अथवा
न करणे याहून अतीत आहे. या श्लोकात भगवंताचे असे म्हणणे दिसून येते की परिवर्तनशील वस्तू, व्यक्ती, पदार्थ, क्रिया, घटना, परिस्थिती, अवस्था, स्थूल सूक्ष्म कारण, शरीर इत्यादींशी साधकांची संपूर्णपणे निर्लिप्तता असावी. यांच्याशी थोडासुद्धा कोणत्याही प्रकारचा संबंध असता कामा नये. या श्लोकाच्या 4 चरणात 4 गोष्टी आल्या आहेत. 1. कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे. 2. फळात केव्हाही तुझा अधिकार नाही. 3. तू कर्मफलाचा हेतूही बनू नको. 4. कर्म न करण्यात देखील तुझी आसक्ती नसावी. यापैकी पहिल्या आणि चौथ्या चरणाची गोष्ट एक आहे, तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणाची गोष्ट एक आहे. पहिल्या चरणात कर्म करण्याविषयी अधिकार सांगितला आणि चौथ्या चरणात कर्म न करण्याविषयीची आसक्ती होण्याचा निषेध केलेला आहे. दुसऱ्या चरणात कर्माच्या फलेचा निषेध केला आहे, फळाचा, आणि तिसऱ्या चरणात फळाच्या हेतू होण्याविषयी निषेध केलेला आहे. तात्पर्य हे झाले की अकर्मण्यतेमध्ये रुची असल्याने प्रमाद, आळस इत्यादी तामसी वृत्तीशी तुझा संबंध होईल. आता इथेच पहा ना, अर्जुनाने न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जर त्यांनी युद्ध केलं नसतं तर परिणाम ठरलेला आहे. द्रौपदीने आपल्या भाऊ आणि 5 मुलांना घेऊन, तिने 6 मुलांना घेऊन, अभिमन्यू पण आहे त्याच्यामध्ये, हे युद्ध करण्याचाच निश्चय केलेला आहे त्यांनी. लक्षात घ्या, म्हणजे परिणाम तर होणार, पण अर्जुनाचं काय झालं असतं की याच्यामध्ये कर्म न करण्याची जी गोष्ट आहे तर तो खूपच अकीर्तीला प्राप्त झाला असता, स्थायी अशा, असं त्यांनी सांगितलेलं आहे तिथे. प्रमाद, आळस आणि कर्मफळ इत्यादींशी संबंध न राहण्याने जे विवेकजन्य सुख होते, प्रकाश मिळतो, ज्ञान मिळते, त्याच्याशी संबंध जोडल्याने सात्विकी वृत्तीशी संबंध होईल. यांच्याशी संबंध होणेच जन्ममरणाचे कारण आहे. पहा, म्हणून साधकाने कर्मफल आणि यांच्या त्यागाचे सुख यांच्यापैकी कोणाशीही आपला संबंध जोडू नये. यांच्यात राग, आसक्ती करू नये. कर्म करीत असताना यांच्याशी संबंध न ठेवणेच कर्मयोग आहे. कर्माच्या फळाशी आणि त्या फळाच्या हेतूशी आसक्ती न ठेवणं हा कर्मयोग आहे. परिशिष्ट भाव असा आहे की एक कर्मविभाग आहे आणि एक फलविभाग आहे. मनुष्याच्या त्याचा कर्मविभागातच अधिकार आहे, फलविभागात नाही. कारण नवीन पुरुषार्थ असल्याने कर्मविभाग म्हणजे करणे मनुष्याच्या अधीन आहे आणि पूर्वकृत कर्मांचा भोग असल्याने फलविभाग म्हणजे होणे प्रारब्धाच्या अधीन आहे. बऱ्याचदा ह्या प्रारब्धाचा विषय येतो. खूप आम्ही काम केलं, खूप कर्म केलं तरी फळ मिळेना, कारण प्रारब्धात दोष आहे म्हणून सांगितलं जातं. पहा, आमच्याकडे कार्यालय हे आमचं दुसऱ्या मजल्यावरती 41 पायऱ्या चढाव्या लागतात. 40 पायऱ्या चढणं म्हणजे जवळपास 100% काम आहे, कर्म. पण 100% नव्हे, 41वी पायरी चढल्याशिवाय तुम्ही आमच्या मजल्यावर येऊ शकणार नाही. आणखीन 2 पावलं टाकल्याशिवाय ऑफिसच्या आत येणार नाही. म्हणजे खूप कर्म केलं, खूप प्रयत्न केले म्हणून यश मिळत नाही, ही भावना चुकीची आहे. परिपूर्ण प्रयत्न केले तर यश 100% मिळाल्याशिवाय राहत नाही. अपयश किती येऊ दे, यश मिळेपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं म्हणजे परिपूर्ण प्रयत्न आहेत. आणि ते करत राहाल तर यश तुम्हाला मिळेलच मिळेल, फळ मिळेलच मिळेल, हे लक्षात गेलं पाहिजे. प्रारब्ध हे अशा पद्धतीने अधीन होतं, हे समजून घेतलं पाहिजे. भगवंत इथे कर्माचा सोपा सरळ सिद्धांत सांगतात. पुढेही आपण शिकणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी. शांतपणाने तुम्ही हे ऐकून घ्या, सगळं शांतपणाने ऐकून घ्या. कारण जगावं कसं, त्याचं इतकं सुंदर तत्त्वज्ञान, खरं सांगायचं तर व्यवहार ज्ञान, जगाच्या पाठीवर तुम्हाला केवळ ही भगवद्गीताच देऊ शकते. ह्याचा विस्तार अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने झालेला आहे, पण मूळ स्रोत जो आहे तो खूप व्यवस्थित समजून घ्यावा अशी माझी विनंती आहे तुम्हालाही आणि मला स्वतःलाही. तर हा जो भाग आहे यातला की कर्मयोगाच्या दृष्टीने पाहिले तर मनुष्याला जी साधनसामुग्री, वस्तू, योग्यता आणि सामर्थ्य
मिळालेली आहेत तो प्रारब्ध आहे आणि त्याचा सदुपयोग करणे हा पुरुषार्थ आहे. पहा, कर्मयोगात मुख्य गोष्ट आहे आपल्या कर्तव्यापासून दुसऱ्याच्या अधिकाराचे रक्षण करणे आणि कर्मफलाचा अर्थात आपल्या अधिकाराचा त्याग करणे. दुसऱ्याच्या अधिकाराचे रक्षण केल्याने पूर्वीची आसक्ती समाप्त होते आणि आपल्या अधिकाराचा त्याग केल्याने नवीन आसक्ती उत्पन्न होत नाही. अशा प्रकारे पूर्वीची आसक्ती समाप्त झाल्याने आणि नवीन आसक्ती उत्पन्न न झाल्याने कर्मयोगी आसक्तीरहित होतो आणि आसक्तीरहित झाल्याने त्याला तत्त्वज्ञानाची प्राप्ती होते. कारण तत्त्वज्ञान प्राप्तीत नाशवान म्हणजे असत वस्तूंची आसक्तीच बाधक आहे. रागो लिंगम बोधस्य चित्तव्यायाम भूमीषु कुतः शाद्वलता तस्य यस्याग्निः कोटरेतरो. तात्पर्य हे आहे की वस्तू, व्यक्ती आणि क्रियेत मनाची जी आसक्ती, ओढ आहे, हे आसक्तीचे मुख्य चिन्ह आहे. पहा, जसे कोण्या वृक्षाच्या खोपीमध्ये आग लागली असेल तर तो वृक्ष हिरवागार राहत नाही, सुकतो. तसेच ज्याच्या अंतःकरणात आसक्तीरूपी आग लागली असेल तर त्याला शांती मिळू शकत नाही. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे? पूर्वश्लोकात कर्म करण्याची आज्ञा देऊन आता भगवान कर्म करीत असताना सम राहण्याचा प्रकार सांगतात. ऐकूया पुढच्या श्लोकामध्ये. ओम परमात्मने नमः.